नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा PK इन्फो मराठीच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणींनी KYC केलेली असून सुद्धा 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत। म्हणजे त्यांना मागील 2 महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत आणि आता या महिन्यातही असे होऊ शकते की अजून काही लाडक्या बहिणींची नावे यामधून वगळली जाऊ शकतात। आता यामध्ये तुमचे नाव आहे का? लाडकी बहीण KYC स्टेटस कुठे चेक करायचे किंवा खरंच चेक करता येते का? आपले हप्ते का बंद झाले किंवा त्यांना सुरू करण्याचा काही पर्याय आहे का? आपले हप्ते सुरू आहेत पण त्यामध्ये काही त्रुटी आहे का किंवा आपले हप्ते बंद होऊ शकतात का? अशा प्रकारची जी काही स्थिती आहे ती आपल्याला तपासता येते का? आणि जर पाहता येत असेल तर ती कुठे पाहता येते किंवा कशा प्रकारे बघायची, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट आणि अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवर असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज टाकत असतो, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, यामध्ये 2 प्रकारच्या महिला आहेत। एक त्या ज्यांनी लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर अर्ज भरलेला असेल आणि दुसऱ्या त्या ज्यांनी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवर अर्ज भरलेले आहेत। आता ज्यांनी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज भरले होते त्यांचे स्टेटस कसे बघायचे आणि ज्यांनी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवर फॉर्म भरले होते त्यांचे स्टेटस कसे बघायचे? बघा, लोकांना खूप येड्यात काढले काही लोकांनी की लाडकी बहीण योजनेची KYC करा किंवा वेबसाईट पुन्हा सुरू झाली किंवा अशी KYC करा तशी KYC करा, या प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे। खरंच स्टेटस बघता येते का किंवा KYC करता येते का? जर स्टेटस बघता येत असेल तर ते कसे बघायचे, काय काय बघता येतं, हे आपण या व्हिडिओद्वारे स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। नारी शक्ती दूत ॲपवर ज्यांनी अर्ज भरले होते त्यांचे म्हणजे त्यांना काहीच पर्याय नाही, आता कुठेच त्यांना काही त्यांची स्थिती तपासता येत नाही, ना कुठं स्टेटस बघता येत नाही, ना कुठं KYC करता येत नाही। राहिला प्रश्न दुसऱ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून भरलेला असेल। आता त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी जो काही नोंदणी करते वेळेस अर्ज भरते वेळेस जो काही मोबाईल नंबर दिला असेल आणि त्याला पासवर्ड टाकलेला असतो, मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून लॉग इन करून तुमची फक्त प्राथमिक माहिती तपासता येते। म्हणजे तुमची संपूर्ण माहिती, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले, कोणत्या तारखेला भेटले, याच्या व्यतिरिक्त काही तपासता येत नाही। आणि जे नारी शक्ती दूत ॲपवर ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना काहीच पर्याय नाही, त्यांची ही स्थितीही तपासता येत नाही। आता खरं तर शासनाने या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि ज्या कोणी अपात्र झालेल्या महिला असतील, ज्या लाडक्या बहिणी असतील, त्या अपात्र कशामुळे झाल्या, कोणत्या कारणामुळे झाल्या, हे एक त्यांनी तिथं पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे की त्यांचं कारण की कशामुळे ह्या अपात्र झालेल्या आहेत। आता दरवर्षी महिलांना KYC करावी लागणार आहे, पण त्यासाठी तुम्ही पात्र आहात का? KYC करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात? आता या ठिकाणी तुमचे KYC स्टेटस किंवा तुमचा अर्ज पात्र आहे का अपात्र असे कुठेही चेक करता येत नाही। पण लवकरच या वर्षीची KYC प्रक्रिया सुरू होईल, तोपर्यंत कुठलाही पर्याय नाही आणि KYC प्रक्रिया सुरू झाल्यावर आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।